नमस्कार, मी सायली संगीता तुकाराम शेलार आज तुमच्या समोर देवशयनी आषाढी एकादशी निमित्त कीर्तन प्रस्तुत करणार आहे। तरी माझी ही कीर्तन सेवा सर्वांनी गोड मानून घ्यावी। आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन। तुळशी हार गळा गोपी चंदना टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जटी। कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग हा संत एकनाथ महाराजांचा आहे। एकनाथ महाराज हे एकनाथ होते आणि म्हणून ते सनाथ होते। आपण तसे अनेक नाथ आहोत म्हणून अनाथ आहोत। एकनाथ महाराजांचे विचार, आचार, उच्चार आणि प्रचार यांच्यामध्ये मेळ होता। ते आधी केलेची मग सांगितले असे वागत होते आणि म्हणूनच ते शांती ब्रह्म झाले। ते अभंगात म्हणतात, रात्रंदिवस प्रेमाने देवाचे नाम घेणे हे देवाला फार आवडते। नाम घेणाऱ्या भक्ताच्या गळ्यात तुळशीमाळ असायला हवी आणि कपाळी गोपीचंदनाचा टिळा असला पाहिजे आणि त्याच्या मनात हृदयामध्ये वैष्णवांबाबत आस्था असायला हवी। या भक्ताने आषाढी कार्तिकीला वारी करायला हवी। अशा नियमाने जो भक्त वागतो तो देवाला आणि जगाला नक्कीच आवडतो। हा झाला या अभंगाचा धावता भावार्थ। प्रत्येक माणसाला कशा ना कशाची तरी आवड ही असतेच, तसेच देवालाही आवड असते। आता कोणत्या देवाला हा प्रश्न निर्माण होतो, तर देव या शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केली आहे। नाना रूपेण क्रीडतीति देवः, म्हणजेच जो विश्वाच्या रूपात दिसतो आणि क्रीडा करतो तो देव। संतही तेच सांगतात, नाना रूपे नटला हरी, भरोनी उरला चराचरी। या चरणामध्ये हरी चराचरात भरला आहे असे म्हटले आहे। तसेच विठ्ठल जळीस्थळी भरला या चरणात विठ्ठलाची व्यापकत्व स्पष्ट होते। विठ्ठल असो वा हरी असो, त्यांची नामे भिन्न असली तरी ते नामी एकच आहे। तो कधी सगुण असेल तर कधी निर्गुण असेल। दोन्ही टिपरिया एकची नाद, सगुण निर्गुण नाही भेद। औपाधिक भेद असला तरी वास्तविक तो अभेद आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे। भक्त इच्छेस्तव देव अनेक रूपे धारण करत असतो। भक्तांचा अभिमान घालवून त्यांचे द्वैत नष्ट करतो आणि त्यांना चिरंतन आनंद देण्याचा प्रयत्न करतो। याचाच एक दृष्टांत मी तुम्हाला सांगते। पंढरीत एकदा महान शिवभक्त नरहरी सोनार राहत होते। ते विठ्ठलाच्या मंदिराचा कळस देखील पाहत नसत। वास्तविक पाहता हरिहर हे एक असताना देखील भेदबुद्धीमुळे नरहरी सोनार यांना पटत नसे। एकदा दौलताबादचे मोठे सावकार नरहरी सोनारांकडे आले व त्यांना म्हणाले, माझा नवस पूर्ण करणे आहे, त्यासाठी श्री विठ्ठलाला रत्नजडित कटदोरा करणे आहे। त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत यावे व श्री विठ्ठलाच्या कमरेचे माप घ्यावे। यावर नरहरी सोनार त्यांना म्हणाले की मी भगवान श्री शंकराशिवाय इतर कुठल्याही देवाचे दर्शन देखील घेत नाही। म्हणून सावकार स्वतः जाऊन श्री विठ्ठलाच्या कमरेचे माप घेऊन येतात व नरहरी सोनार त्या मापावरून सुंदर असा रत्नजडित कटदोरा तयार करतात। पण तो विठ्ठलाच्या कमरेस ढिला होऊ लागला, म्हणून त्यांनी तो पुन्हा आवळ करून दिला, पण तरी देखील तो बसेना। असे बरेच प्रयत्न केले तरी काही समस्या सुटेना। शेवटी सावकारांनी नरहरी सोनारांना स्वतः श्री विठ्ठलाच्या कमरेचे माप घेण्याचा आग्रह केला। नाईलाजाने नरहरी सोनार यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून श्री विठ्ठलाच्या मंदिरात गेले व ते माप घेऊ लागले। तोच त्यांना शंकराच्या पिंडीसारखा आकार भासू लागला। तेव्हा त्यांनी सावकारांना विचारले, तुम्ही मला चुकून शंकराच्या मंदिरात आणले वाटतं। त्यावर सावकार त्यांना म्हणाले, नाही हो, ही श्री विठ्ठलाची मूर्ती आहे। त्यावर त्यांचा विश्वास बसेना, म्हणून नरहरी सोनारांनी पट्टी उघडली, तोच त्यांच्या समोर श्री विठ्ठलाची सावळी मूर्ती होती। त्यांनी पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधली व माप घेऊ लागले। पुन्हा त्यांना पिंडीसारखा आकार भासू लागला। तोच त्यांना एक आवाज आला, अरे शिव आणि मी एकच आहे, भेदबुद्धी सोडून दे। यावरून नरहरी सोनार पश्चातापी झाला। त्यांनी देवाची माफी मागितली व पुढे जाऊन ते श्री विठ्ठलाचे मोठे भक्त झाले। त्यांची भक्ती पाहून देव देखील त्यांच्या घरी काम करत असत। नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, कबीराच्या मागे शेला विनी। भक्तांसाठी देव अनेक रूपे धारण करत असतो। तरी आपण पाहूया की तरी देखील वैष्णवांच्या आंतरिक गुणांचे स्पष्टीकरण करताना एकनाथ महाराज म्हणतात, तुळशी हार गळा गोपी चंदना टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। तुळशीचे महत्त्व शास्त्रकारांनी ठिकठिकाणी केले आहे। साक्षात भगवंताने तिला गळ्यात धारण केले आहे। तुळशी ही हवा शुद्ध करणारी आहे, पण ती चित्त देखील शुद्ध करते आणि म्हणूनच असे म्हणतात,
तुळसी श्री सखी शिवे पापहरिणी पुण्यते नमोस्ते नारदनुते नमो नारायण प्रिय. अशी पवित्र पुण्यतेराणी तुळशी माळ आपण गळ्यात धारण करूया आणि कपाळी गोपीचंदनाचा टिळा लावून हृदयात वैष्णवांबाबत आस्था बाळगूया, असे संत एकनाथ महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी आण नाही. आषाढी कार्तिकीला नियमितपणे वारीला जो जातो तो वारकरी, असा याचा अभिप्रेत अर्थ होतो. परंतु जसे आपण म्हणतो की टाळकरी, माळकरी, शेतकरी, गावकरी, तसेच वारकरी या शब्दाचा सरळ अर्थ आहे. परंतु त्याची अर्थव्यापकता वाढवून कामक्रोधानं वार्यते अनया इति, म्हणजेच कामक्रोधाचे जो निवारण करतो तो वारकरी, अशी त्याची अर्थव्यापकता वाढवली गेली आहे. तरी देखील प्रत्येक महिन्यास अथवा प्रतिवर्षी एखादा निष्ठावंत भक्त आपल्या इष्टदेवतेच्या भेटीसाठी जातो, त्याला वारकरी म्हणून असे संबोधले आहे. वारकऱ्यांचे सर्व सुखाचे आगर असणारा श्री विठ्ठल हे साध्य असल्यामुळे त्याला आवडणारे नाम घेणे, तसेच आंतरबाह्य पावित्र्य राखणे, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, गाथा यांचे नियमित वाचन करणे, प्रवचन करणे, भजन कीर्तनाच्या माध्यमातून विठ्ठलाला आळविणे, तसेच विचार, आचार, उच्चार, प्रचार यांच्यामध्ये मेळ असणे, एकादशी व्रत करणे, रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करणे, तसेच सहकार वृत्ती व सुपंत यांचे हे सर्व गुण वारकऱ्यांमध्ये असणे आवश्यक आहे. यामध्ये सहकार वृत्ती आणि सुपंत यांना फार मोठे महत्त्व आहे. एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत या अर्थाचा आचाराचा पुरस्कार सर्व संतांनी केला आणि म्हणूनच ते देवाला प्रिय झाले. स्वतः तरुण इतरांना तारण्यासाठी त्यांनी जाती, धर्म आणि समूहनिरपेक्ष असा समाज प्रबोधन केले. भजन कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी ईश्वर, प्रेम आणि नीतिमूल्य समाजाच्या हृदयात बिंबवली. मानवतेवर आधारित विश्वकल्याणकारी असा समाजनिरपेक्ष धर्म त्यांनी सांगितला. कै एखादीने वैकुंठा जावे, तेही वैकुंठीची केली अवघे, माझेही नामघोषे गौरवे, धवळीले विश्व. म्हणजे संतांनी आपल्या भूमीवरच वैकुंठ निर्माण करून दैविक गुणांची खाण उघडली. त्यांनी मानवाला सात्विक आणि तात्विक असा चिरंतन आनंद देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांनी सदाचाराचे नियमितपणे पालन केले आणि ते देवाला प्रिय झाले आणि आपल्याला मार्ग दावून गेले. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, अशा या संतांचा आपण नियमितपणे भजन केले पाहिजे. एकनाथ महाराज पुढील चरणात म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. वारकऱ्यांची ही अगाध असलेली वर्षानुवर्षे चालत असलेली ही परंपरा जी व्यापक आहे, उदात्त आहे आणि समाज निरपेक्ष आहे. या परंपरेचे आद्य प्रणेते देवव्रत नारद ऋषी आहेत. त्यानंतर शंकराचार्य, ध्रुव, प्रल्हाद, अंबरीश यासारख्या लोकांनी भगवंताचे नामकीर्तन, लीलाकीर्तन व गुणकीर्तन केले आहे. महर्षी व्यासांनी विपुल ग्रंथ लिहून या परंपरेचे विस्तार त्यांनी केला आहे. परंतु हे सर्व संस्कृत भाषेत होते. महाराष्ट्रामध्ये प्रथमच ह्या सर्व ग्रंथांचे निरूपण संत ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून झाले. प्रगट हे बोले विश्वब्रह्माची केले एक जनार्दनी, आणि हीच परंपरा त्यांनी पुढे नियमितपणे चालू ठेवली. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेव रचे पाया उभारिले देवालया, नामतयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाले भजन करा सावकाश. अशा सर्व संतांना आवडणाऱ्या विठ्ठल नामाचे आपण भजन करूया आणि आपण त्याच्या आवडीचे होऊया. हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की